मी कुठपर्यंत जाऊ शकतो, माझी पात्रता मला माहिती आहे ना. जर एवढ्या मोठ्या पदावर मला एकनाथ शिंदेसाहेबांनी बसवलं आहे, तर त्या नेत्याला त्रास देणं हा माझा आईवडिलांचा संस्कार नाही. उलट त्या नेत्याला मदत करणं. एक लक्षात ठेवा, अशी कधी वेळ येईल तर मी शिंदेसाहेबांची ढाल बनेन की नाही साहेब, तुम्हीच ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्यामुळं कोणीही आमच्या आमदारांमध्ये नाराज नाही. आणि मी प्रामाणिकपणानं सांगतो, आमच्या पक्षामध्ये एकच गट आहे शिवसेना म्हणून, आणि तो एकनाथ शिंदेसाहेबांचा गट आहे. ह्याच्या पलीकडे दुसरं कोणी नाही. पण मग ही चर्चा फक्त उदय सामंतांबद्दलच का होते? म्हणजे हे मलाही म्हणजे खूप ह्याचा प्रश्न पडतो. म्हणजे असं कोणी का म्हणत नाही की प्रताप सरनाईक वेगळा गट घेऊन बाहेर पडतील, किंवा अजून कोण गोगावले वेगळा गट घेऊन बाहेर पडतील, असं इतर कोणाचं नाव येत नाही, ते फक्त तुमचंच येतं. असं का होतं? हे बघा, 2014ला मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडली. कालचं सांगतो तुम्हाला, काल माननीय शरद पवार साहेब माझ्याशी 5 ते 7 मिनटं फोनवर बोलत होते. मी पवारसाहेबांकडे आजही जातो. ज्या व्यक्तीनं मला राजकारणाची दिशा दिली, त्यांच्या पार्टीमध्ये जरी मी नसलो तरी बघा, माझा स्वभाव असा नाही की मी पार्टी सोडली म्हणून त्याला काहीतरी वाटेल ते बोलायचं, ही माझी भूमिका नाही. मध्ये मी पवारसाहेबांना भेटून आल्यानंतर काही लोकांनी म्हटले, पवारसाहेब सारखे सारखे उदय सामंतला भेटतात, बहुतेक आता उदय सामंत पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत चालले. असं काही नाही. ज्या व्यक्तीनं राजकारणामध्ये एवढं मोठं राजकीय दालन मला खुलं करून दिलं, त्याच्या विरोधामध्ये असं कटकारस्थान करणं हा कोकणचा आणि विशेषतः रत्नागिरीचा संस्कार नाही. पण मग हे सगळं एकीकडे तुम्ही होत आहे, तुम्ही दुसरीकडे तुमच्या कोकणात, बरं काय या सगळ्या घडामोडींमध्ये तुमची 2 ठिकाणे, आता बघा, स्थानिक, तुम्ही म्हणाल की स्थानिक निवडणूक आहे, स्थानिक पातळीवरती घेतल्यात, पण एक परसेप्शन असतं, एक मेसेज जातो. छोटी निवडणूक असेल किंवा एखाद्या छोट्या ठिकाणी घडणारी घटना असेल, त्याचे पडसाद उमटतात, त्याचे रिपरकशन सगळ्या राज्यात येतात. कोकणामध्ये एक ठिकाणी तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेशी युती केली, चाकणमध्ये पण तेच झालं. हे कसं काय? म्हणजे की दुश्मन का दुश्मन दोस्त, त्यासाठी परत आता तुम्ही असं म्हटलं पाहिजे ठाकरेंची युती केली म्हणजे परत मी तिकडे चाललो. नाही, पक्षाने, मी म्हणतो पक्षाचं काय चालू आहे, मला पक्ष पातळी जाणून घ्यायचं. संपर्क मंत्री मीच आहे. हो, म्हणूनच आता उद्या परत, आता बघा, ते परत पत्रकार परिषद होईल बघा, आता ते तिकडे युती झाली, ती युती झालेली नाही, मी स्पष्ट सांगतो. शहर विकास आघाडी झालेली आहे. सगळ्यांनी सगळ्या पक्षाचे राजीनामे दिलेले आहेत आणि एक विजन घेऊन कणकवलीचं ते सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्याचं नेतृत्व संदेश पारकर करतात. निलेश राणेंनी नक्कीच त्यांना समर्थन केलेलं आहे. त्यांची भूमिका काय आहे त्यांनी स्पष्ट केली. आणि हे देखील सांगतो की मला जर त्या शहर विकास आघाडीच्या लोकांनी विनंती केली तर मी देखील प्रचाराला जाणार आहे. चाकणमध्ये कसं काय झालं? चला, इथे तुम्ही म्हटलात की ते सगळ्यांनी राजीनामे दिले, चाकणमध्ये पण तुम्ही एकत्र आलात. आता एखादा नगरसेवक किंवा नगरपालिकेतला अध्यक्ष हा सर्वानुमते चांगला निवडून येऊ शकतो, त्याची कॅपॅबिलिटी ती आहे आणि तो सर्व मान्य आहे. त्याच्याशिवाय शहरानं पर्यायच नाही म्हणून सांगितला आणि एखाद्या पक्षानं सांगितलं की हो तो चांगला आहे, तर आपण त्याला वाईट कसं म्हणू शकतो? ती युती झाली असं का म्हणू शकतो? त्या आमदारांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की या उमेदवाराला टफ देणारा उमेदवारच नाही, इतकं चांगलं त्यांचं नेतृत्व आहे. मग भले तो दुसऱ्या पक्षातला जरी असला तरी त्याच्या विरोधात उमेदवार उभं करायचं नाही, ही जर युबीटीनं भूमिका घेतली असली तर त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचा दोष कुठे येतो? त्यांचं स्वागत केलं पाहिजे. त्यांनी चांगल्या व्यक्तीला चांगलं म्हटलं आणि हेच त्यांनी सामनामधनं करावं. म्हणजे एकीकडे या 2 पक्षांमध्ये विस्तव जात नसताना कुठेतरी एक काही काळ स्थानिक पातळीवर काही समन्वय सुरू आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये या 2 पक्षांमध्ये शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आगामी काळामध्ये काय, जसं सेना मनसे एकत्र यायला लागलेत तशा 2 शिवसेना पुन्हा यांची काय मनोमिलनाची प्रक्रिया ही सुतरामही शक्यता नाही. आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं फ्री हँड आम्ही काम करतोय तर ते होऊच शकणार नाही. त्याच्यामुळं हे माझं तरी वैयक्तिक मत आहे की असं सुतरामही शक्यता नाही. पण किमान समन्वयाची सुरुवात झाली असं तर म्हणू शकतो आपण, का नाही? खालच्या कदाचित कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारायला सुरुवात केली ह्याची नांदी आहे. कोकणातला विषय करतो, मग मला दुसऱ्या एका वेगळ्या मुद्द्याकडे आहे. कोकणात शिवसेना एकेकाळी कोकणचा बालेकिल्ला होता की शिवसेना म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजे शिवसेना असं होतं. पण आता कुठेतरी तिथे भाजप खूप मोठा चॅलेंजर म्हणून तिथे होतं. शिवसेनेसाठी सगळ्यात मोठा तिथला स्पर्धक कोण आहे शिवसेनेसाठी राजकीयदृष्ट्या? तिथे जर बघितलं तर वंदनीय बाळासाहेबांपासून धनुष्यबाणाला मानणारा वर्ग आहे आणि तो धनुष्यबाण आज एकनाथ शिंदेसाहेब बाळासाहेबांच्या विचारानं चालवत आहेत. म्हणून कोकणी जनता आमच्यासोबत आहे आणि आमची बीजेपीवर अलायन्स आहे. पण स्पर्धक कोण आहे? माझा प्रश्न आहे की तुमचा स्पर्धक तिथला कोण आहे? नाही, स्पर्धक आता तुम्हाला मी सांगितलं ना, बीजेपी बरोबर अलायन्स आहे, त्याच्यावर बीजेपी स्पर्धक असण्याचं काही वाढतो तर बीजेपीचं तिकडे जोरात, ज्या आक्रमकरित्या अग्रेसिव्हली बीजेपी वाढत आहे तिकडे.
तुम्हाला तुमचा पक्ष वाढवायचा नाही का? म्हणजे असं वारंवार प्रश्न पडेल पहिली गोष्ट अशी की आहे- बीजेपी सोबतच बी टीम म्हणून राहायचंय. नाही बी टीम आम्ही नाहीच आहोत कोकणात. ज्युनियर चला, बी टीम तुम्हाला नाही पडणार, ज्युनियर Junior पार्टनर पण म्हणून नाही. आम्ही तुम्हाला स्वतःच्या बघा, बळावरती पक्ष मोठा जिथं- करून जिथं- स्वतःचा मुख्यमंत्री वगैरे करायची इच्छा नाही का? जिथं पहिली गोष्ट अशी आहे की जिथं आम्ही ताकदीनं काम करतोय, जिथं ताकदीनं धनुष्यबाण वाढवतोय, जिथं आमचीच शिवसेनेची ताकद एकनाथ शिंदे साहेबांची आहे. जर नगरसेवकांची संख्या आता काढली किंवा भविष्यामध्ये अगदी पनवेलपासून उभं राहणाऱ्या विधान परिषदेच्या उमेदवाराचा आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये देखील तो शिवसेनेलाच द्यावा लागेल. एवढी ताकद शिवसेनेची आहे. त्याच्यामुळं काही लोक आकांडांडव करून पक्ष वाढवतात आणि माझ्यासारखा कार्यकर्ता शांत राहून वाढवतो. हा फक्त फरक आहे. पण आउटपुट त्यांच्यापेक्षा जास्त देतो. काही लोक ॲग्रेसिव्हली काम करत असतात, पण ॲग्रेसिव्हली काम करून यश किती येतं याच्यावर सगळं अवलंबून आहे ना. येत आहे का मग यश त्यांना अग्रेसिव्हली काम करायला? त्याचा विचार आता आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मी तुम्हाला आकडेवारीनुसार दाखवलं की कोण कुठे नगराध्यक्षाचा उमेदवार आहे, कोण कुठे आमदार आहे. आता हा जर आपण ॲनालिसिस केला तर एक नंबरला कोकणामध्ये कोण आहे हे ठाणा पालघरपासून हे आपल्या लक्षात येईल. बरं, दुसरीकडे तुमचा भाजप सोडला तर रायगडामध्ये तुमच्या पक्षाच्या आमदारांमध्ये आणि तिथे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये अगदी विस्तवसुद्धा जात नाही. म्हणजे इतकी टोकाची आम्ही विधानं बघितल्यात. औरंगजेब काय आणि काय काय, म्हणजे क्रिकेट मॅच काय. आणि आत्ताच यामध्ये आमदार शिंदे साहेबांचं पण मत स्पष्ट आहे की सगळ्यांनीच, म्हणजे NCPची लोक असतील, आमची लोक असतील, यांनी बोलताना काहीतरी संयम राखून बोललं पाहिजे. अनेक वेळा साहेबांनी सांगितलेलं आहे. पण रायगडची सिच्युएशनच वेगळी आहे. रायगडमध्ये जे काही गैरसमज झालेत हे बसून मिटवणं गरजेचं आहे. आमचे महेंद्र दळवी निवडून आलेले आहेत, महेंद्र थोरवे निवडून आलेले आहेत, भरत शेटगोगावले निवडून आलेले आहेत. त्यांच्या व्यथा काय मी जाहीरपणानं सांगू शकत नाही, पण ते बसून सोडवलं पाहिजे. आता त्याच्यापेक्षा पुढं मी तुम्हाला सांगतो, अशा पब्लिकली न सांगण्यासारख्या व्यथा आहेत का? नाही, व्यथा काय असेल ना, खासदारकीच्या, आमदारकीच्या. आता हे सगळं वादाचं तुम्ही म्हणताय. मग असे तुम्ही काय म्हटलं, माझे सगळ्यांचे संबंध चांगले आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये NCPनं नगरपालिकेला प्रत्येक ठिकाणी कॅन्डिडेट उभा केला आहे, नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट उभा केला आहे. मी कुठं तक्रार केली? ठीक आहे, त्यांची ताकद असेल, त्यांचा नेतृत्वाला स्वीकारण्याची लोकांची तयारी असेल, त्यांचा नगराध्यक्ष निवडून येईल. मी नाही तक्रार करत बसलो. त्याच्यामुळे कशाला तक्रार करायची? तुमची कोकणाची दोन्ही बाजूने कोंडी होत नाही का शिवसेनेची? एका बाजूने राष्ट्रवादी, एका बाजूने म्हणजे वरतून कोकणात रायगड सुरू झाला की तुम्हाला इथे राष्ट्रवादी चेपतंय, इकडून खालून तुम्हाला भाजप चेपतंय, मधल्यामध्ये शिवसेनेची गोची होत नाही का? आमचा नेता आणि आम्ही सगळे हे संघर्षातनं मोठे झालेलो आहोत. आमच्या 5वीला संघर्ष पुजलेला आहे. आणि जर आमच्या 5वीला पुजलेला संघर्ष जर रोज आमच्या समोर आला नाही तर आम्हाला देखील चुकल्यासारखं. संघर्ष आहे का की तुमची अगतिकता आहे, अडचण आहे? नाही, अगतिकता असे तर आम्ही निवडूनच आलो नसतो ना. आम्ही या सगळ्यांच्या जीवावर तुम्हाला सांगू का सावंत साहेब, ठाण्याचा मतदारसंघ एकेकाळी तो भाजपकडे होता. तिथनं भाजपचे अत्यंत वरिष्ठ नेते निवडून यायचे, म्हणजे राम कापसे, रामभाऊ माळगे वगैरे अशा तिकडचे मोठे नेते त्या जिल्ह्यातली होती त्या ठिकाणी. आणि भाजप हा मतदारसंघ सोडायला तयार नव्हता. पण तो बाळासाहेबांना तिथे जो मतदारसंघ होता त्यात सगळ्यात जास्त आग्रही होते तुमच्या म्हणजे पक्षाला. तुम्ही आनंद दिघे यांचं त्याच्यात नाव खूप आघाडीवरती होतं आणि त्याच्यावरती चर्चा होणार होती. तेव्हा भाजपने नाही नकार दिला. म्हणजे बाळासाहेबांनी थेट आडवाणींनाही भेटायला नकार दिला की आम्हाला ही जागा पाहिजे म्हणजे पाहिजे ह्याच्यात बस. आणि जर भाजप ऐकत असेल तर कमळाबाईला धडा शिकवायची वेळ आली आहे असं बाळासाहेब म्हणाले होते. अशी एकेकाळी ती आणि जागा घेतली आणि ती जागा आजही शिवसेनेकडे आहे. ठाण्याची जागा या सगळ्यासाठी खूप शिवसेनेने आक्रमकता दाखवली. आता कुठेतरी तुमची भूमिका त्या आक्रमकतेची नसून शिवसेनेची भूमिका ही समन्वयाची आहे की ठीक आहे, आम्ही समजून घेऊ, आम्ही चर्चा करू. म्हणजे ही शिवसेना म्हणजे आमच्या तरी बघण्यात वेगळी वाटते आम्हाला. त्याच जागेचं उदाहरण तुम्हाला मी देतो ना. तीच जागा खासदारकीला भारतीय जनता पार्टीनं मागितलेली होती. त्याचे उमेदवार कोण होते ते पण सांगू शकतो, पण मला ते सांगायचे नाहीत. भारतीय जनता पार्टीचे कधी मागितली होती? आता खासदारकीच्या निवडणुकीला, आता 24 खासदारकीची निवडणूक झाली त्याला देखील मागितली होती. पण कदाचित आक्रमकता ही वंदनीय बाळासाहेबांसारखी कोणामध्येच येऊ शकत नाही. पण जर आपल्या आनंद दिघेंनी पण त्यासाठी खूप आपल्या स्किलवर एकनाथ शिंदे साहेबांनी ती जागा स्वतःला मिळवली. तर जे वंदनीय बाळासाहेबांनी केलं, जे दिघे साहेबांनी केलं, तेच एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. नरेश म्हस्के निवडून आले तिथे. पण असं मी कोकणातला उदाहरण, कोकणात सुद्धा तुम्हाला म्हणजे एकीकडे तुम्हाला राष्ट्रवादी चेपत आहे, दुसरीकडनं भाजप चेपत आहे, मधल्यामध्ये शिवसेना असा अगतिक झाल्यासारखी वाटते. साहेब, अगतिकता नाही. आम्ही मगाशीच सांगितलं की संघर्षातनं मोठे झालेलो आहे. आम्ही जे काय करतो
आता लाऊड टोन आणि सायलंट टोन असे काहीतरी हे असतात. आम्ही आक्रमक होऊन नाही पण करत. हा शिवसेनेचा पिंड नाही ना, हा शिवसेनेचा डीएनए ना, डीएनए नाही आहे. ही वेगळी शिवसेना वाटत नाही का तुम्हाला? शिवसेनेचा डीएनए म्हणजे उठसूट कोणाच्या पण कानपाडीत मारायचं, कुठे नाही, मी म्हणत नाही कानफडीत मारा, पण भूमिका नाही. शिवसेना पण आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही शांतपणानं जर करून घेत असू, शांतपणानं जर आम्ही संघटना वाढत असू, तर कशाला आक्रस्ताळेपणे करायचा? बरं, तुम्हाला त्याची गरज वाटत नाही. बरं, आता मुंबईत काय होतं आहे, महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत जवळ. मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आलेत. तुमचं मधल्या काळामध्ये राज ठाकरेंकडे फार येणं जाणं होतं. म्हणजे उदय सामंत कुठे कमी पडले राज ठाकरेंना कन्व्हिन्स करण्यात की